नर्सरी किंवा बिया लावण्याच्या अगोदर त्याला कडक ऊन दाखवून घ्यावं। ऊन दाखवल्यामुळे त्या बियांमध्ये सूर्याची एनर्जी खूप छान पद्धतीने काम करते आणि तुम्हाला पूर्ण रोप जे येताना दिसतं त्याचा रिझल्ट परफॉर्मन्स खूप चांगला दिसतो। इथे हे गांडूळ खत घेतलंय आपण 5 पाट्या आपण माती घेतली आणि 5 पाट्या गांडूळ खत घेतलंय। ह्याला आपल्याला समप्रमाणात घेऊन हे मिक्स करायचं आहे। साधारणतः फावड्याने अशा पद्धतीने ही माती कापायला लागते। पद्धतीने ही माती आणि गांडूळ खत मिक्स करून या प्रकारच्या नर्सरी बॅग मध्ये आपल्याला भरायचं। ही नर्सरी बॅग जी आहे ह्याला होल असतात आणि ही नर्सरी बॅग आहे हे 8 बाय 10 ची आहे साधारण। ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये ती बॅग इथपर्यंत भरून त्याच्यामध्ये प्रत्येक बॅग मध्ये 2-2 पपईच्या बिया टाकायच्या। या बॅग मध्ये आपल्याला माती आणि गांडूळ खताचं मिक्सचर भरायचं आहे। अशा पद्धतीने भरत जायचं आहे। 1 इंचाचं अंतर साधारणतः वरती सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या मध्यभागी बरोबर 2-2 पपईच्या बिया मध्यभागी 2 इंच खाली टाकायचे। माती सरळ करून त्यांना ठेवून द्यायचं।